रामचंद्र भगवान की जय। हनुमान महाराज की ब्रह्म एकनाथ महाराज, गोपाळ बाबा महाराज की जय। सद्गुरु भगवान बाबा की जय। श्री गणेशाय नमः, श्री सीतारामचंद्राय नमः। थोर पुण्य होईल ऋषिदेव पितर पावती तृप्तीसी, ब्राह्मण चालविती स्वधर्मासी, हे तुझ पासी सामर्थ्य। काय बोल करताय बघा, भाग्याची नि भडसे, उद्यमाची नि मिशे। काय भाग्य महाराज मला मी आता परवा दिवशीच आठवण केली हो, गाणतोरचे मला मिळाले त्यामुळे आमचे मामाचं मला काही नाव आठवणा आणि माझी भेटत नाही आता महिनाभर झालं. म्हणलं पोथी वाचायला मला काय कर म्हणतं, म्हणलं मी गोपाळ बाबाला विनंती की गोपाळ बाबा, कारण पुढच्या जन्मामध्ये आणि एकदा जन्म मिळू दे, माझी मामाची भेट होऊन इथंच रामायण एकदा सांगून देऊ द्यावा अशी गोपाळ बाबाला विनंती केली मी मागत. आता मी करतो गोपाळ बाबा 100 वर्ष आमच्या मामाला आयुष्य दे आणि मला पुती सांगाय पुरतं का व्हायना तेवढंच दे. अशा प्रकारचं असतं. त्या तिन्ही देवानी ब्रह्मा विष्णू आणि महेश सगळे ऋषी मुनी ज्यावेळेस गेले भगवंताकडे, ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवानं तिन्ही देवाची भेट घालून साथ दिली आणि अगस्त्य ऋषीला आज्ञा दिली. अगस्त्य ऋषीला बोलवून घेतलं, कारण तुम्हाला पुण्य प्राप्त होईल आणि तुम्ही काय करा, तो विंध्यागिरी नावाचा पर्वत आहे, वर उडून जातोय, पक्षाप्रकारे प्रमाणात फिरतोय, सूर्यचंद्र असतात आणि त्यांनी उगवू देत नाही, त्याला खाली पृथ्वीवर बसा नाहीतर त्याला शाप देऊन टाका. अशा प्रकारे असतात तिन्ही देवानी पुन्हा ब्रह्म विष्णू महेश अगस्त्याला आज्ञा देऊन टाकली. महाराज बोला सामर्थ्यवान व्यक्ती आत्मने प्रासीला विंध्यागिरी बापुले किती परोपकाराची स्वादावे. अगस्त्य सुद्धा सांगितलं, विनंती केली, हात जोडले, कारण साधू संताला विनंती करतात देव महाराज. देवानी विनंती केली अगस्त्य ऋषीला, जा बाबा त्या विंध्यागिरीला सांगून बघा, आणि असं नाही सांगितलं तर तुमच्या सामर्थ्यानं असताना त्याला सामर्थ्याचा त्या ठिकाणी उपयोग करा. अशा प्रकारे असणारे तिन्ही देवानी आणि त्या ठिकाणी कुणाला अगस्त्य ऋषीला आज्ञा दिली. महाराज बोला करी उत्थान हो देव ब्राह्मण दक्षिण गमन द्वाती. अशा प्रकारे असताना अगस्त्य ऋषीला आज्ञा दिली. अगस्त्य ऋषीला सांगितलं दक्षिण दिशेला जायचंय. विंध्यागिरी त्याच बाजूने असताना पक्षासारखा उड्डाण पक्षाप्रमाणे उडून जातोय, सूर्यचंद्र उगवत नाही. अशा प्रकारची अवस्था पृथ्वी तलावर निर्माण झालेली आहे. देवानी विनंती केली आणि आज्ञा दिली आणि अगस्त्य ऋषी दक्षिण दिशेला निघाले. महाराज बोला ऐकून देवाचे वचन जाणून नारदाचे वसवावया दंडकारणे माझे आगमन दक्षिणे. त्यावेळेस असताना सांगितलं देवा, पुराचं संभाषण चालू आहे, पूर्वी आठवण करा अगस्त्य ऋषीचं आणि जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभूचं दोघांचं संभाषण चालू आहे. देवानी प्रश्न विचारला, दंडकारण्य हे नाव का दिलं आणि कशामुळे पडलं. तेव्हा अगस्त्य ऋषीने सांगितलं, देवा भगवान रामचंद्र प्रभू त्याच्यामुळे मी दक्षिण दिशेला म्हणून इकडे चलत असो. अशा प्रकारे असणारे अगस्त्य ऋषी भगवान रामचंद्र बरोबर संभाषण करू लागले. महाराज बाबा नाथा माझे आगमन हो आलो कोण सांगे देवानी सांगितलं, भगवान रामचंद्र प्रभू बरोबर असणारे अगस्त्य ऋषी संभाषण करता सांगितलं, देवा भगवान याच्याप्रमाणे असतो या दक्षिण दिशेला या ठिकाणी आलो देवा. अशा प्रकारे असणारे अगस्त्य ऋषी माझ्या भगवान रामचंद्र प्रभूनी बोलले. महाराज बोला
सूर्यन चंद्राला असताना यांचा उदय व्हावा, तसंच असताना पर्जन्यवृष्टी व्हावी, सगळं असताना आणि सगळ्याला आनंद आनंद प्राप्त व्हावा याकरिता असताना देवा भगवान रामचंद्र प्रभू या ठिकाणी आलो असं अगस्त्य ऋषी आणि भगवान रामचंद्र प्रभूंनी बोलले. महाराज बोला ऐके राज तुला म्हणे मला येता तेने देखोन याला लोटांगले यथोक्त पूजनी पुसता होय. त्याच्यामुळे देवा मी या मार्गाने इकडे 11 चालत आलो आणि मी असताना विंध्याद्री पर्वताची माझी भेट झाली. दोघांची भेट झाल्यानंतर काय घडलं पुढे, कारण त्या विंध्याद्रीला पाचाराने केलं. ते मला सांगायचे महाऋषे तू येतो केवता जसे तेही माझ्या पास सांगारे. त्या शास्त्राला सांगितलं त्या विंध्याद्री पर्वताला मी अशी आज्ञा दिली. त्याला सांगितलं मी उत्तर दिशेला चाललोय, परत येऊस तर इथून जर हल्ला शाप देईन मला. शाप कुणाचा शाप? साधूचा शाप होता, संतांचा होता, ब्राह्मणाचा होता, ऋषीचा होता. शाप देऊन जाणून भस्म करून टाकेल अशा प्रस्तारे त्या विंध्याद्री पर्वताला. आणि अगस्त्य ऋषीने सांगितलं महाराज बोला मजपासे ते माझी धरे निश्चय भाग मजपास अपेक्षिसे. त्यावेळेस असताना त्या विंध्याद्री पर्वताला मला वचन दिलं, सांगितलं महाराज मी आता हलणार नाही, तू मी या ठिकाणीच असताना पडून राहील अशा प्रकारचं आधी वचन मला दिलं. आणि त्या वचनाची परिपूर्तता असताना या विंध्याद्रीनं आजपर्यंत केली देवा. अशा प्रकारे अगस्त्य ऋषी भगवान रामचंद्र प्रभूला बोलले. महाराज बोला त्याची उत्तरे ती वार्ता हो सांगितली ही श्री रघुनाथा तुला मी सांगेन यथार्थता अनुवाद देवा. भगवान रामचंद्र प्रभू आणि त्या उत्तर दिशेला गेलो आणि त्याचं पूर्ण असताना वार्ता संदीपान तोडे दुःख पण काय